नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय गोवा आणि कोकण मधली अतिशय प्रसिद्ध अशी नाश्त्याची रेसिपी घावणे। याला नीर डोसा पण म्हणतात। घावणे करण्यासाठी मी घेतले 4 वाट्या तांदूळ। हे रात्री स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवायचे। सकाळी करायचे असतील तर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे। आणि रेशनचे तांदूळच किंवा जाडसर तांदूळच घ्यायचा, तरच याचे डोसा अगदी छान बनतात। नंतर आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी खोबरं। हे तुम्ही कमी पण करू शकता किंवा नाहीच घातलं तरी चालेल, पण खोबरं घातल्यामुळे हे घावणे खूप लुसलुशीत आणि चवीला खूप छान लागतात। त्यामुळे थोडं तरी खोबरं नक्की घाला। आता हे तांदूळ आणि खोबरं थोडं थोडं मिक्सर मध्ये घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं। आपण हे 2 बॅच मध्ये करूया, म्हणजे छान वाटलं जाईल। आता यात घालायचं थोडंसं मीठ। आता याच्यात आपल्याला खूप पाणी घालावं लागेल। याची कन्सिस्टन्सी पाण्यासारखी असायला पाहिजे, म्हणूनच याला नीर डोसा म्हणतात। ही बघा, इतकं पातळ पीठ व्हायला हवं। व्यवस्थित ढवळून घ्यायचं। चला घावणे करायला सुरू करूया। थोडंसं तेल, गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर ठेवायची आणि हे तेल असं टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं। प्रत्येक वेळी पीठ असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया। आता गॅस एकदम लो करायचा। तुम्ही बघू शकता चारी बाजूने आपला डोसा अगदी अलगद सुटलेला आहे। चला काढून घेऊया। फक्त 2 मिनिटं झाकून ठेवायचा। आपला दुसरा पण डोसा तयार आहे। आपले घावणे तयार आहेत। हे खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा कुठल्याही आमटी सोबत अतिशय छान लागतात, पण आमच्या घरी हे बटाट्याच्या भाजी सोबतच आवडतात। आता पटकन बटाट्याची भाजी पण करूया। बटाट्याच्या भाजीसाठी मी हे 4 बटाटे उकडून साली काढून त्याच्या फोडी तयार करून घेतल्या। बटाट्याची भाजी करण्यासाठी आणखी काय काय लागणार आहे ते भाजी करतानाच मी तुम्हाला दाखवते। भाजी करायला सुरू करूया। थोडं
थोडंसं तेल फोडणीसाठी, जिरं, गॅस एकदम बारीक ठेवायचा, थोडासा हिंग, कांदा, त्याच्यात घालते 4 कढीपत्त्याची पानं, इथे थोडंसं मीठ घालूया म्हणजे आपला कांदा पटकन शिजतो. हिरव्या मिरच्या, 4 मिरच्या घेतल्या, तुम्हाला हवे तर कमी करू शकता. फोडणीला थोडीशी ओली कोथिंबीर घालते म्हणजे त्याचा स्वाद छान या कांद्यात उतरतो. आणि परत वर आपण घालणारच आहोत. त्याच्यात घालते थोडेसे मटर, हळद, थोडंसं पाणी घालून आपण कांदा शिजत ठेवूया. आपण आणखी तेल नाही घालणार आहोत, त्या पाण्यातच तो कांदा शिजेल. 1-2च मिनिटं शिजत ठेवूया म्हणजे आपले मटर पण छान शिजतील. मटर शिजलेत आता, त्याच्यात घालूया बटाट्याच्या फोडी. याच्यावर थोडासा पाण्याचा हबका मारून 1-2 मिनिटं वाफवून घेऊया. आपली भाजी छान तयार झालेली आहे. याच्यावर छान ओली कोथिंबीर आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. आणखी एक सांगायचं राहिलं, या नीर डोशांना आम्ही गोव्यात पोळे म्हणतो. तर आपले पोळे आणि भाजी तयार आहे. कुणाला हे पोळे चटणी सोबत तर कुणाला भाजी सोबत आवडतात, पण मला मात्र हे चहात बुडवून खायला खूप आवडतात. वाफाळता गोडसर चहा आणि त्यात हे पोळे बुडवून खायचे, अप्रतिम लागतात. आमच्या पुढच्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.